नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. टेंबिनाका येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला रंग लावून एकनाथ शिंदे यांनी आनंद आश्रम बाहेर धुळवड साजरी केली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केळकर देखील उपस्थित होते. होळी साजरी झाली, आज धुळवड साजरी झाली आणि होळीमध्ये या सगळ्यांना होळीच्या आणि धुळवडीच्या मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. मनापासून त्यांना ही होळी धुळवड सुखाची, समृद्धीची आणि विविध रंगांनी न्हाऊन जाणारी खरं म्हणजे आज आणि या होळीमध्ये वाईट प्रवृत्ती, संकट, अरिष्ट सगळी जळून खाक हो. या राज्यातल्या जनतेला चांगले दिवस, सुखाचे, समाधानाचे येऊ दे. या बळीराजाच्या वरती सगळी संकट दूर होऊ दे आणि या राज्यातला प्रत्येक घटक, शेतकरी असेल, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, तरुण, ज्येष्ठ, सर्व समाजातले घटक या सगळ्यांना या होळीनिमित्त मी शुभेच्छा देतो. त्यांच्या जीवनामध्ये देखील बदल घडू द्या, त्यांचं जीवन सुखाचं, समाधानाचं होऊ द्या. त्याच प्रकारचं राज्य सरकारचं काम सुरू आहे. राज्य सरकार अनेक निर्णय या सर्वसामान्य लोकांच्या गेल्या 1.5-2 वर्षामध्ये घेतलेले आहेत. राज्य आणि केंद्र सरकार देखील, आदरणीय मोदी साहेबांनी देखील या देशासाठी 10 वर्षात न भूतो न भविष्यत असं काम केलंय आणि म्हणून राज्य आणि केंद्र सरकार मिळून या राज्याचा देखील चांगला विकास आम्ही करतोय डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातून. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि ही होळी अतिशय पर्यावरणपूरक, नैसर्गिक रंगांची उधळण करा, केमिकलचा वापर न करता या ठिकाणी नैसर्गिक रंगांचा वापर करून विविध रंगांची उधळण जशी आपण होळीत करतो, धुळवडीत करतो, तशीच आपल्या नागरिकांच्या जीवनामध्ये देखील आनंदाच्या रंगांची उधळण होऊ दे अशा मनापासून आज राजकारण नको, आज फक्त होळी आणि आनंद साजरा करूया आपण. आज सगळे या होळीमध्ये, धुळवडीमध्ये मित्रही गळा भेट करतात आणि शत्रूही गळा भेट करतात. त्यामुळे आज राजकारण विरहित होळी आपण साजरी करूया. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जे वेगवेगळे महोत्सव सुरू केले त्यातला एक रंगपंचमी होळीचा महोत्सव देखील जो आहे हा दरवर्षी त्या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. याही वर्षी मोठ्या उत्साहात जो आहे तो टेंबिनाक्याला रंगपंचमीचा सण जो आहे तो साजरा केला जातोय. त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देखील आता त्या ठिकाणी जातील आणि त्या ठिकाणी धुळवड साजरा त्या ठिकाणी करतील. रंगपंचमीचा आनंद जो आहे तो त्या ठिकाणी घेतील. हे सगळ्यांनी मागे होतो. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धुळवडनिमित्त पक्ष कार्यालय बाहेर रंगाची उधळण करत रंगपंचमी साजरी करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे देखील उपस्थित होते. आनंद परांजपे यांनी ठाणेकरांना आणि उपस्थितांना होळी व धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे काय शुभेच्छा द्या? सर्व ठाणेकरांना होळीच्या आणि धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या आयुष्यातलं सर्व दुःख याचं निराकरण हो आणि येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला सुखाचं जाओ याच आनंद देतो, शुभेच्छा देतो. आणि बुरा ना मानो होली है याच सगळ्यांना शुभेच्छा देतो. कोणाची मनं कलुषित झाली असतील तर त्यांनी मनं साफ करून घ्या आणि नवीन होळीनिमित्त रंगांनी माखून आपल्याला स्वच्छ करून घ्या याच शुभेच्छा देतो. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे
16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. आम्ही सर्व नाशिकचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाशिकची खासदारकी ही शिवसेनेकडे असावी आणि आम्ही ती खासदारकीची निवडणूक स्वतःची निवडणूक समजून लढू आणि खासदार शिवसेनेचा निवडून आणू हे सांगण्यासाठी आले आहोत, असे दादा भुसे म्हणाले आहे. सर्व नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी सोबत आलेलो आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांची भेट घ्यायला आम्ही सगळेजण आलेलो आहोत. मला वाटतं लवकरच मुख्यमंत्री महोदयांची भेट होईल आणि तुमच्या समोर आम्ही आमच्या भावना मुख्यमंत्री महोदयांच्या समोर ठेवणार आहोत. सर, खासदार स्वतः आले आहेत भेटीसाठी, आपलं काय मुख्यमंत्र्यांशी बोलणं? आम्ही सगळेच आलेलो आहोत ना. काय बोलणं झालं का? बोलणं झालं? मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती करायला आलेलो आहोत आणि तुमच्या सर्वांच्या समोर ती विनंती करणार आहोत. काय वाटतं, एकंदरीत अनेक सर्वे आलेले आहेत, त्यामुळे कसले सर्वे? की भाजपने असेल अनेक ठिकाणी सर्वे केलेले आहेत, त्यामुळे कुठे डावळले जातात चेहरे आणि काही चेहऱ्यांना संधी दिली भाजपने, पण आपल्यात देखील काही चेहरे. असा काही विषय नाही. आम्ही आमच्या सर्वांच्या ज्या भावना आहेत मुख्यमंत्री महोदयांच्या समोर ठेवणार आहोत. तर ठाण्यानंतर नाशिक देखील बालेकिल्ला आहे शिवसेनेचा, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी विद्यमान खासदार अनेक कामं केली आहेत. नाशिक बरोबर आहे. ठाण्याच्या नंतर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो बालेकिल्ला अबाधित राहील. तुमच्या भावना या माझ्या देखील भावना आहेत. नाशिकने नेहमीच शिवसेनेला बळ दिले आहे व ठाण्यानंतर नाशिक हा देखील शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे शिवसेनेचा धनुष्यबाण हा नाशिकमध्ये निवडून येईल अशी मला खात्री आहे. परंतु महायुतीच्या जागावाटपाचा चर्चा अजून पूर्ण झाला नसून ठाणे व नाशिक या 2 जागांवर त्याच्याप्रमाणे अजून 6-7 जागांवरती चर्चा होणे बाकी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकवरून आलेला दादा भुसे तसेच इतर नेत्यांना व कार्यकर्त्यांना सांगितले आहे. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. गोखल्यांची उसळ ते मामलेदारची मिसळ, तलावपाळीची भेळ ते उपवनला काढलेला वेळ, गडकरी रंगायतन ते काशीनाथ घाणेकर, आम्हाला अभिमान की आम्ही ठाणेकर. ठाणं ही बोलण्याची नाही, अनुभवण्याची गोष्ट आहे. ठाण्याच्या मातीतून आम्हाला जे संस्कार झाले, हनुमान वंशच्या मातीतून जे संस्कार झाले, ते आम्हाला आयुष्यभर आज तागायत उपयोगी पडतात. कुठेही गेलं तरी आपलं ठाणं, माझं ठाणं ही भावना सतत मनात असते आणि आज मी ठाण्याचा आहे, मला अभिमान आहे. आपण ठाणेकर आहोत याचा आपल्याला अभिमान आहे. आम्ही ठाणेकर.
आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.